एक्सप्रेस मधून मी रोहिणी। आता सर्वत्र आपण बघतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची धमाकूळ आता आपल्याला बघायला मिळते आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आम्ही आलेलो आहोत तिरोडी येथील विधानसभा क्षेत्रामध्ये। तिथे भाजप या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अशोक असाटी हे उमेदवार यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। आज आम्ही यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। सर, सर्वप्रथम तुमचं आमच्या न्यूज एक्सप्रेस चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, तर अर्ज दाखल केला त्याच्या अगोदर तुमची काय पूर्वतयारी आहे आणि तुमची काय भूमिका असेल आहे? सदर आमच्या पूर्ण प्रभागामध्ये बीजेपीचे संपूर्ण कार्यकर्ता उभे झालेले आहेत आणि नगराध्यक्षसाठी मी स्वतः अशोक कुमारांसाठी मी स्वतः नगराध्यक्षसाठी उभा आहे। मी जनताला अपील करतो की सर्व नगर परिषदच्या सर्व आमचे जे सदस्य उभे आहेत त्यांना आपला वोट देऊन विजय करावा। तसेच मी स्वतः नगराध्यक्षसाठी उभा आहे, तर स्वतः मला ही हे विनंती आहे तुमच्याशी, मी तुमच्याकरता भाषण देण्याकरता नाही आलो, मी फक्त कामासाठी आलो। आज तुम्ही अर्ज दाखल केला त्या अगोदर तुमची काय पूर्व तयारी आहे किंवा या 5 वर्षामध्ये जे कामं झाली नाहीत आणि ते तुम्हाला करायचे असे कुठलं विजन घेऊन तुम्ही? माझ्या विकास करायचा तरी पणही मी या चुनावामध्ये उभा झालो। मला फक्त लेडीजसाठी घरगुती काही कामे करण्याची पूर्ण माझ्या मनात विचार आहे आणि तसेच नवयुवककरिता मी काही ना काही काम करीन आणि स्वतः त्यांच्यासाठी भागतो आणि तसाच मी लेडीजकरिताही इकडे तिकडे फिरत लागतो। त्यांच्या भी कोणताही प्रकारचं काम असो घरापर्यंत जाऊन मी करीन हे मी म्हणतो। सर, आता आपण बघतो आहे की तिरोडाचा जो विकास आहे ज्यामध्ये असे ज्या स्थानिक लोकांच्या गरजा असतात जसं रस्ता, कचरा, आरोग्य, पाणी या सगळ्या गोष्टी तर तुम्ही बघत आहेत का? म्हणजे स्थानिक लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तिथपासून तुम्ही विकासाकडे बघता का? स्थानीय लोकांचे जितके बी प्रकारचे हे प्रॉब्लेम होते आतापर्यंत ते प्रॉब्लेम आमचे आमदार लाडके आमदार विजयजी रांगणे यांनी पाणी पुरवठ्यासाठी बी केलेलं आहे, गटर लाईन बनवली आहे। सध्या विकासाचे पूर्ण कामं आमच्या आमदार साहेबांनी आतापर्यंत केलेले आहे। जसे काम त्यांनी केले तसे आम्हाला वागायला सांगितलं आहे, आम्ही बी तसेच वागू। खूप खूप धन्यवाद सर तुमच्याशी संवाद साधून आम्हाला एक विजन माहिती पडलं की ग्रामीण या तिरोडा येथील ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीचा विकास व्हायला पाहिजे ते विजन तुमच्याकडे आहे। तुम्ही या तयारीने आज अर्ज दाखल केलेला आहे। न्यूज एक्सप्रेस करिता मी रोहिणी, नागपूर। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।